तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे आणि जीआर आलेला आहे। ज्या बहिणी जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, बघा जीआर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या ठिकाणी बघा महिला व बाल विकास विभाग, तारीख तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता 30 जुलै 2025। आजचीच तारीख आहे 30 जुलै 2025। खुशखबर आहे, लवकरच वितरण सुरू होणार आहे। बघा, महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे। जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो वाचून दाखवणार आहे। बघा, 2984 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। 2984 कोटी रुपयाची तरतूद या 13व्या हप्त्यासाठी करण्यात आलेली आहे। मग आता ज्या बहिणी जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी बातमी बघा वाईट आहे, त्यांच्यासाठी वाईट आहे। बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वतीने जे काही शासनाचं अकाउंट आहे, स्टेट बँकचं जे काही अकाउंट दर जीआर मध्ये जे आहे, प्रत्येक जीआर मध्ये स्टेट बँकचं अकाउंट नमूद असते। या अकाउंट मध्ये 2984 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात येईल। म्हणजे शासनाच्या विभागाकडून, म्हणजे अर्थ विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अकाउंट आहे, महिला व बाल विकास विभागाचं अकाउंट, स्टेट बँकचं अकाउंट, या अकाउंट मध्ये 2984 कोटी रुपये लगेचच ट्रान्सफर होणार। ते ट्रान्सफर झाल्यानंतर म्हणजे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्याचा 13वा हप्ता बहिणीच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। तर बघा, जीआर आल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये 100% वितरण सुरू होत असते, आपल्याला हे पूर्ण माहित आहे। पण बघा, या ठिकाणी आता आपण जे काही बघा चर्चा केली होती की रक्षाबंधनाच्या निमित्ताने किंवा निवडणूक असल्यामुळे आपल्याला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, तर तो मिळणार नाही। एकच हप्ता मिळणार जुलै महिन्याचा, फक्त 13वा हप्ता तुम्हाला मिळणार। कारण बघा, 2900 कोटी रुपये फक्त एकाच महिन्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही त्यांना आता वितरणामध्ये पैसे मिळणार नाही, हे या गोष्टीवरून क्लिअर झालेलं आहे। आणि हे जे काही निधी आहे, हे जे काही मंजूर करण्यात आलेली आहे, हे फक्त ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। मागच्या जीआर प्रमाणे किंवा जुन्या वितरणाप्रमाणे जवळपास 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत होता। प्रत्येक जीआर मध्ये सांगण्यात आलेलं होतं की 3600 कोटी रुपयाचा निधी मंजूर करत आहे। तो कोणासाठी होता, तर पूर्ण 2.5 कोटी बहिणींसाठी। पण आता 2.5 कोटी बहिणींमधून जवळपास 26 लाख बहिणी जे आहेत ते अपात्र केलेले आहेत, काही दिवसांसाठी स्थगित केलेला आहे। त्यामुळे निधी सुद्धा कमी केलेला आहे। फक्त 2984 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। आणि तुम्ही जर आता 13व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर लगेचच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहे। ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही त्यांना काळजी करू नका। जे काही स्क्रुटिनी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा सगळे एकत्र पैसे मिळणार आहे। आणि तेव्हा या ठिकाणी मोठा आकडा असणार आहे, जवळपास 7000 कोटी 8000 कोटी असा मोठा आकडा असणार आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।